संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची वारी पोहोचली आहे आता ती नाशिकच्या शेवटच्या गावात। 7वा दिवसाचा प्रवास आहे। 7वा दिवस नाशिकच्या वेशीवरती आलेला आहे। यानंतर वारीचा प्रवास जो आहे तो नगर जिल्ह्यात होणार आहे। आपल्यासोबत महाराज आहेत। महाराज, नाशिक जिल्ह्यातलं टप्प्यातलं शेवटचं गाव आहे। या गावानंतर नगरची या ठिकाणी हद्द सुरू होणार आहे। आतापर्यंतचा काय अनुभव राहिला, काय नेमकं नागरिकांकडनं स्वागत करताना काय नेमकं त्यांच्या भावना होत्या? अतिशय सुंदर नियोजन। निवृत्तीनाथ महाराजांचं पालखीचं प्रस्थान झाल्यापासून आज 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवशी सुद्धा आज या निराळे गावामध्ये अतिशय सुंदर या ग्रामस्थांना सुंदर स्वागत केलं आहे। काल रिंगण सोहळा झाला असेल, त्याच्या आधी लोणारवाडी, पळसे, नाशिक, सातपूर असेल, प्रत्येक गावानं चांगल्या प्रकारे निवृत्तीनाथांचं स्वागत या ठिकाणी चांगलं केलं। दरवर्षीपेक्षा जास्त वारकरी यावर्षी वारीमध्ये आहे। आता जर पाहिलं तर 20 ते 25 हजार वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये आहे। आणि आता आम्ही 4 वाजता नाशिक बाउंड्रीवरून नगर बाउंड्रीमध्ये आम्ही पदार्पण करत आहे। आज या ठिकाणी आमच्या सोबत माजी पालखी सोहळा प्रमुख नारायणदादा मुठा सुद्धा या ठिकाणी आमच्या सोबत आहे। बरोबर। खरं तर नाशिक जिल्ह्यातलं शेवटचं गाव आहे। नाशिक पासून त्र्यंबकेश्वरला प्रवास सुरू झालेला आहे। विश्वस्त बॉडीवरती आपण आहात, काय अनुभव आला वारीचा? या वर्षी लोकांचा किती प्रतिसाद होता? गावांमध्ये स्वागत केलं जात होतं माऊलींचं, लोकांच्या काय भावना होत्या? रामकृष्ण हरी, मी विश्वस्त नारायण दादा मुठा। खरं तर 29 जून या दिवशी त्र्यंबकेश्वरून पालखीचं प्रस्थान झालं आणि गावोगाव मुक्काम करत करत अगोदर पेगलवाडी, पेगलवाडीनंतर सातपूर, सातपूरच्या नंतर नाशिक, नाशिकच्या नंतर पळसे, खंबाळे आणि लोणारवाडी आणि खंबाळे, लोणारवाडीतून निघाल्यानंतर दातलीचं रिंगण झालं। लोकांचा इतका काय प्रतिसाद आहे चालू वर्षी की प्रस्थानापासूनच आतापर्यंत दर वर्षापेक्षा जवळजवळ 5 पटीने लोक वाढलेले आहेत। लोक खूप भावनावश आहेत आणि लोकांना इतकी काही ओढ लागलेली आहे का पंढरीश पांडुरंगाला आम्ही कधी भेटायला जाऊ। आणि विशेष म्हणजे आजच्या युगामध्ये देव आहे हे या वारीवरून लक्षात येतं। त्याचा अनुभव आम्हाला प्रत्यक्ष दातलीच्या रिंगणामध्ये आला। दातलीचं रिंगण चालू होण्याच्या अगोदर खूप असा पाऊस चाललेला होता आणि निवृत्तीदादांची पालखी त्या रिंगणाजवळ आली आणि त्या पालखी येण्याच्या अगोदर 1 तास कडक ऊन पडलं माऊली, आणि कडक ऊन पडलं आणि संपूर्ण खालची जमिनीची एकदम वाळल्या गेली आणि रिंगण भव्य दिव्य असे खूप सगळ्या वारकऱ्यांच्या उपस्थिती भव्य दिव्य असं निर्विघ्नपणे असं ते रिंगण सोहळा पार पडला। आणि तो रिंगण सोहळा पार पडून नंतर आम्ही खंबाळे गावामध्ये मुक्कामाला आलो। खंबाळे गावात मुक्कामाला येताना थोडा उशीर झालेला होता आणि परंतु तिथील लोकांनी, प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावाच्या लोकांनी इतका समाज असताना सुद्धा कुणालाही उपाशी ठेवलेले नाही। पाण्यापासून सर्वांना झोपण्याची, राहण्याची सगळी काही व्यवस्था केलेली आहे। चालू वर्षी शासनानं पण आपल्याला मोबाईल टॉयलेट भरपूर दिलेलं आहे। शासनाचं सहकार्य सुद्धा आपल्याला त्या बाबतीमध्ये खूप आहे। आणि तिथून आता खंबाळ्यातून पालखी निघालेली आहे मरण मार्गे आणि या ठिकाणी निरळ या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे। निरळ या ठिकाणी पालखीचं आगमन झाल्यानंतर निरळ गावामध्ये वेगळा आगळाच काहीतरी उत्साह वाटत आहे। खूप असं सुशोभीकरण या ठिकाणी केलेलं आहे आणि पुष्पांजली या ठिकाणी केलेली आहे। फटाक्याच्या बाजीमध्ये आतषबाजी करून पालखीचं स्वागत केलेलं आहे। या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना ते सन्मानपूर्वक भोजनाची याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे। मी निवृत्तीनाथ समाधी संस्थांच्या वतीनं त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचं काम त्यांच्या हातून नेहमी घडत राहो, असं त्यांना दीर्घायुष्य मिळो आणि निरोगी आयुष्य मिळो अशी मी निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करतो। आणि त्याचप्रमाणे जिथं जिथं पालखी येते तिथे पाठीमागे पाऊस पडतो किंवा पुढे पाऊस पडतो, पण पालखीवर मात्र पाऊस पडत नाही। अशा पद्धतीनं परमेश्वर सुद्धा त्या बाबतीमध्ये सहाय्य आहे। पांडुरंग परमात्मा। आपण बघितलं असेल की आषाढी वारीच्या निमित्तानं वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह आहे। प्रत्येक गावात माऊलींचं जे दर्शन घेतलं जातं, स्वागत केलं जातं। खरं तर वारकरी संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून निवृत्तीनाथ महाराज यांची ओळख आहे। याच निवृत्तीनाथ महाराजांच्या आषाढी वारीच्या निमित्ताने दरवर्षी आता येणाऱ्या भाविकांचा ओघ जो आहे तो वाढू लागलेला आहे। कॅमेरामन तुषार डेप्लेसह खुशाल पाटील, सिन्नर, नाशिक।